महाराष्ट्र सरकारचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पत्नी सपना मुनगंटीवार यांनी आपल्या परिवारातील सदस्य आणि महिला मंडळासह वणीच्या जगदंबा मातेची अभिषेक करत महापूजा केली आणि दर्शनही घेतलं। महाराष्ट्र सरकारचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मागील वर्षी 61व्या वाढदिवस इथं साजरा करण्यात आला। यावेळी पत्नी सपना मुनगंटीवार यांनी वाढदिवसासाठी भेट म्हणून नामदार मुनगंटीवार यांनी जनतेच्या कल्याणासाठी केलेले संकल्प पूर्ण व्हावेत यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या 61 देवी शक्तीस्थळाचं दर्शन घेण्याचा संकल्प केला होता। त्यानुसार देवी दर्शनासाठी मी बाहेर पडले असल्याचं सपना मुनगंटीवार यांनी सकाळशी बोलताना सांगितलं। यावेळी सप्तशृंगी गडावर सप्तशृंगीचे आणि वणीच्या जगदंबा मातेच्या दर्शनानं प्रसन्न वाटत असून देवीचं दर्शन आणि पूजाविधी करत महाराष्ट्रातील जनतेसाठी साहेबांनी केलेले सर्व संकल्प आणि इच्छा पूर्ण करो अशी प्रार्थना केल्याचं सांगितलं। यावेळी सप्तशृंगी देवी ट्रस्ट आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सपना मुनगंटीवार आणि सोबत उपस्थितांचे स्वागत करून सत्कार करण्यात आले। असंच भाऊंचा जन्मदिवस आणि मागच्या वर्षी त्यांना 61 वर्ष पूर्ण झाले होते आणि 61वा वाढदिवस आम्ही वाराणसीला साजरा केला। पण मला प्रश्न पडला की साहेबांसाठी मी त्यांना काय गिफ्ट देऊ आणि साहेब तर दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत असतात। त्यांनी जनतेसाठी संकल्प केलेले असतात आणि हे त्यांचे सर्व संकल्प पूर्ण व्हावे म्हणजे त्यांचे संकल्प पूर्ण झाले तर जनतेचे सर्व संकल्प पूर्ण होतील आणि आपला देश सुजलाम सुफलाम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल यासाठी मग मी हा संकल्प केला आहे आणि देवी दर्शनासाठी निघालेली आहे आणि आज वणीला येऊन सप्तशृंगी मातेचं वणीच्या जगदंबा मातेचं दर्शन घेतलं आणि खूप प्रसन्न वाटलं। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, जिल्हा नाशिक, NTV न्यूज मराठी।